श्रावणी किती दिवसात ना आली का शाळेला? 2-3 महिन्यांनी. कुठे गेलती? कोल्हापूरला. का? वीटभट्टीचं काम आहे ना तिकडं म्हणून. वीटभट्टीसाठी गेलती होय? हा. मग शाळा बुडवली आमची इकडं का नाही? तिकडं जायची की शाळेत. जात होती का? अरे वा वा. मग वडिलांनी उचलली होती का? हा. कुठल्या गावाला होती? कोल्हापूरला. कोल्हापूर जिल्ह्यात? हा. गाव कुठलं? भाटणवाडी. भाटणवाडीला. हा. पण शाळेत रोज जात होती का? बरं बरं. मग आई वडील कधी जात होते कामाला? 11-12 नाही तर 1. दुपारी? नाही, संध्याकाळी. संध्याकाळी म्हणायचं नाही. पहाटे. रात्री? रात्री किती वाजता? 11-12 नाही तर 1. रात्री उठून कामाला जायचे. हा. मग तुम्ही कोण कोण असायचं घरी? माझे एक बारका भाव आणि एक त्याच्यापासून मोठा आणि मी 3 जण झोपायचे. बर. आणि सकाळी उठल्यावर काय काम करायचे? त्यांनी झोपतात त्यांना आहे ना खाटावर उचलून टाकायचं, झाडून काढायचं, पाणी तापवायचं, आंघोळ करायचं, मग त्यांना उठवायचं, त्यांना आंघोळ घालायची, थोडा भात शिजाय घालायचा, पेट तिंबायचं, मग मम्मी आल्यावर पेट तीन कालवण. भात तू करत होती का? हा. काय काय येतं तुला स्वयंपाक? मला भात आणि चहा, चपाती, फक्त कालवण येत नाही. म्हणजे मम्मी पप्पा येईपर्यंत तू त्यांना काय करायचं? भात शिजवून ठेवायचा. होय. अजून? आणि पीठ तिंबून ठेवायची, मग मम्मी आल्यावर पीठ तिंबायची आणि कालवण करायची लगेच. मग तू पीठ तिंबून ठेवून द्यायची आणि मम्मी करायची. तुला येत नाहीत का चपाती? मला येतात पण मम्मी करू देत नाही. का ग? तिथं गॅसचं ही आहे ना म्हणून. म्हणजे तुझं जरा काम कमी करावं म्हणून, तुला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून का? मग तिथं शाळेत जात होती? जात होती. मग अभ्यास चांगला झाला का आता? झाला. हा. मग तुला कसं वाटलं का तिकडं? तिकडं छान वाटलं. मग ही शाळा आठवत नव्हती का? आठवत होती की रोज. मग मी तर मैत्रिणी, आम्ही मित्र आठवत नव्हते का? आठवत होते. मग काय करायची? काय नाही. मग शाळेत गेल्यावर आठवण यायची. म्हणजे तिथल्या शाळेत गेल्यावर इथल्या शाळेची आठवण यायची का नाही? मग काय करायचं त्यावेळेस? त्यावेळेस रडा येत होतं. मग पण तू अभ्यास काय केला? अभ्यास चांगला केला का नाही? म्हणजे खूप रडू येत होतं का तुला? कशामुळं ग? इकडच्या शाळेची आठवण यायची. होय. पण तू काय शिक्षण काय बुडवलं नाही का नाही? मग एवढं लेकरांचे म्हणजे लहान लेकरं होती का नाही तुझ्या घरात? भावंडे होते का नाही? ते भावंडं काय करायचे? त्यांनी झोपायचे. तुम्ही तेवढे सगळ्यांचं दोघांचा सांभाळ करून तिथं सुद्धा शाळा शिकली का नाही? तू खूप मोठं होणार आहे पुढं, बरं का? होणार आहेस का नाही? खूप शाळा शिकणार आहे. असं आई वडील तुझ्यासाठी कष्ट करते, तुमच्यासाठी कष्ट करतात का नाही? मग त्या कष्टाचं काय करायला पाहिजे? आपण काय करायला पाहिजे? जाणीव ठेवायला पाहिजे का नाही? शाळा खूप शिकून काय करायला पाहिजे? आपण मोठं होणार. काय होणार? कोण होणार का तू? पोलीस होणार. वा वा, छान छान छान. असं शिकत राहायचं बरं का? तू एकदा माझ्या स्वप्नात आली होती आणि पहाटे 3 वाजले होते त्यावेळेस. आणि तू स्वप्नात आल्यावर काय म्हणून आली ती माहिती आहे का? वीटभट्टीवर काम करती, विटा थापती. मोजायला जात होती का विटा का तू? नाही ना? पण मला तिथं स्वप्नात तशी दिसली, विटा मोजायला जाती, उचलायला जाती. मग मी उठलो आणि मला एक कविता सुचली का तुझ्या नावावर. आणि आमच्या आत्याने सांगितलं का नाही? कसं काय सांगितलं का? तुम्ही त्यांना सांगितलं. होय. तू आत्या त्या दिवशी आलती का नाही? सांगितली. मग आम्हाला सुद्धा खूप आठवण येत होती तुझी. खूप आठवण येत होती का नाही ग? होय. बघा, तिनं एवढं कष्ट करून, एवढं भावंडाच्याकडं लक्ष देऊन तिथं सुद्धा शाळा बुडवली का तिनं? नाही. पण इथं काही मुली अशा आहेत, तिथं आई वडील घरी असून सगळं तयार करून काही जण लवकर न उठल्यामुळं शाळा बुडवणारी सुद्धा आहेत. पण आपण हिच्याकडं बघा, सगळं घरची जबाबदारी सांभाळून तिथं सुद्धा शाळेला जात होती. टाळ्या वाजवा बरं तिच्यासाठी.